हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बाईट ट्रॅक. मी प्रेम वेरुणकर. आज तुमच्यासोबत एक न्यू टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि त्याचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. क्वालिटी प्लॅनिंग, क्वालिटी ॲश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल हे खूप क्रुशियल आणि इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये. जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवरती काम चालू असतो, ठीक आहे, ऑन गोईंग प्रोजेक्टवरती या तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. काय करतात ते, तर ह्याच तीन गोष्टींना आपण एक सिंपल एक्झाम्पलमध्ये ब्रेकडाऊन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी एक प्रोजेक्टचा हेड आहे. आय एम दी हेड ऑफ एन प्रोजेक्ट. तर माझ्या काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या मला फॉलो करायच्या. आता फॉर एक्झाम्पल, एखादा क्लायंट असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात. एक बिल्डर असेल. बिल्डरला एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची, राईट. तर तो प्रोजेक्ट हेडला म्हणजेच मला तो घेणार, सांगणार की आपल्याला असं असं करायचं आहे, ठीक आहे. तर सगळं त्याच्या रिक्वायरमेंट्स असणार, त्याचं सगळं माझ्याबरोबर शेअर करणार आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की मी त्याच्या त्या रिक्वायरमेंट्सला फुलफिल केलं पाहिजे, त्याच्या रिक्वायरमेंट्सला सॅटिस्फाय केलं पाहिजे. ही माझी एक पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असते, ठीक आहे. तर मी त्याच्या रिक्वायरमेंट्स घेऊन निघालो कन्स्ट्रक्शन करायला बिल्डिंगचा, ठीक आहे. तर हा झाला आपला फर्स्ट फेज, ठीक आहे. क्वालिटी प्लॅनिंगमध्ये काय होतंय, फर्स्ट स्टेप, मी पहिले प्लॅन करणार कस्टमर्सचे किंवा त्या बिल्डरचे काय रिक्वायरमेंट्स आहेत. त्यांनी मला सांगितलं की हे मटेरियल यूज झालं पाहिजे, हा सिमेंट, अशा टाईपचे पिलर्स, अशा टाईपचे ब्रिक्स आपल्याला लागणार आहेत अँड ऑल दॅट, ठीक आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अशा अशा गोष्टी लागणार. तर नंतर मग मी सिनियर्सची टीम घेणार आणि मग नंतर त्या सगळ्या रिक्वायरमेंट्सवरती डिस्कशन करणार, ठीक आहे. आणि मग नंतर मी एक काय टीम हायर करणार जी मला पूर्ण कन्स्ट्रक्शन ॲज अन प्रोजेक्ट हेड मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. तर बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत, ठीक आहे. तर मग मी टीम हायर करणार आणि त्या कन्स्ट्रक्शनवरती काम चालू करणार, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता टीम प्लॅनिंग झालेली आहे, म्हणजेच काय, आपलं क्वालिटी प्लॅनिंग झालेली आहे. क्वालिटी प्लॅनिंग झाले ना. तर क्वालिटी प्लॅनिंग म्हणजे काय, क्वालिटी प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग. मी ज्या सिनियर्स लोकांवरती बसलो त्याच्यामध्ये आमचं एम एवढंच असतं की कस्टमर्सला, त्या बिल्डरला त्याच्या रिक्वायरमेंट्स पूर्णपणे सॅटिस्फाय करून द्यायच्या, म्हणजे त्याला ऑल ओव्हर एक क्वालिटी जनरेट करून द्यायची आहे, ठीक आहे. तर त्याला क्वालिटी जनरेट करण्यासाठी ती हायर केलेल्या टीमला आम्ही त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स सांगणार आणि त्याच्या बेसिसवरती आम्ही तो कन्स्ट्रक्शन स्टार्ट करणार, ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं आहे, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इश्यू क्रिएट करू शकतात, रिस्क क्रिएट करू शकतात, ठीक आहे. त्याच्याने क्वालिटी लूज होऊ शकते किंवा त्या अनसेफ असतील. बिल्डिंग केल्यानंतर मग काही पिलर्स राहिले, काही ब्रिक्स राहिल्या, अशा बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतात ना, ज्याने त्या ऑल ओव्हर एक क्वालिटी आपण ती लूज करतोय, कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट्सला सॅटिस्फाय मीट करत नाही. तर त्या प्रिव्हेंट करण्यासाठी क्वालिटी ॲश्युरन्सची टीम असते. क्वालिटी ॲश्युरन्सची टीम काय करते, ह्या सगळ्या गोष्टीला ती आयडेंटिफाय करते, ठीक आहे. जर इथे रिस्क ऑफर होत असेल तर त्या गोष्टीला ती प्रिव्हेंट करण्याचं काम करते आणि इन रिटर्न ती हे सांगते की या गोष्टी आहेत, इश्यू ऑफर करू शकतात, सो यू नीड टू सॉल्व्ह दॅट. तर आता सॉल्व्ह करणार कोण, क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल इज रेस्पॉन्सिबल फॉर दॅट. क्वालिटी कंट्रोल काय करते, क्वालिटी कंट्रोलची जी टीम असते ना, ती काय करते एक्झॅक्टली, ती परत त्या गोष्टीवरती व्यवस्थित ॲनालाइज करते की कुठे मिस्टेक्स आहेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केलं आहे, कुठे पिलर्स मिसिंग आहे, कुठे ब्रिक्स मिसिंग आहे, कुठे सिमेंटमध्ये मिक्सअप चुकीचं झालं आहे. या सगळ्या गोष्टीला ती मॉनिटर करते फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड, फ्रॉम द प्रोजेक्ट बिगिनिंग टिल द प्रोजेक्ट एंड. ती सगळ्या गोष्टीला मॉनिटर करते की कुठे मिस्टेक्स झाली आहे, कुठे नाही, आणि कुठे इश्यू ऑकर झालेला आहे. तर ती इश्यू सॉल्व्ह करण्याचं काम करते क्वालिटी कंट्रोल, ठीक आहे. त्याच्यावरती व्हेरियस वेगवेगळ्या टाईपच्या टेस्ट परफॉर्म करते, टेस्टिंग फेजमध्ये त्याला नेते. जसं आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी लाईफसायकल असते त्याच्यामध्ये कसं आफ्टर द डेव्हलपमेंट देअर इज अ टेस्टिंग साईट, ठीक आहे. अशाच सगळ्या गोष्टी आहेत. त्याची टेस्ट करते, प्रॉपर टेस्ट करते त्याच्यावरती. नंतर मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी एन्श्युअर झाल्या ना की त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते. त्याच्यानंतर परत क्यूएकडे जाणार, क्यूए त्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करणार की इज एव्हरीथिंग इज गोईंग राईट. इफ इट इज गोईंग राईट देन वर्क ऑन द नेक्स्ट प्रोसिजर, म्हणजे जे काही दुसरं काम असेल कन्स्ट्रक्शनमध्ये त्या सगळ्या गोष्टीला. आणि या सगळ्या गोष्टी लूपमध्ये चालत राहतात अंटिल द प्रोजेक्ट हॅज कम्प्लिटेड इट्स एंड, ठीक आहे. आणि ऑल ओव्हर या सगळ्या गोष्टी झाल्या, या तिन्ही गोष्टी एकत्र इम्प्लिमेंट झाल्या, तर आपल्याला फायनल रिटर्न काय मिळतोय, फायनल आउटपुट काय मिळतोय, एक गुड, बेटर, हाय परफॉर्मन्स क्वालिटी मेंटेन करतो ना त्या बिल्डिंगची, ऑब्व्हियसली, ठीक आहे.
ह्याच सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंटेड असतात आणि इम्प्लिमेंट कराव्याच लागतात. त्याच्यानेच आपल्या प्रोजेक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. तर हेच होतं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. होप सो तुम्हाला समजलं असेल. आणि इफ देयर इज एनी इश्यू प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. थँक्यू.